हनुमान जयंतीच्या शुभमुहूर्तावर हातात हनुमानाची गदा घेत महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। मोजक्या कार्यकर्त्यांसह अतिशय साध्या पद्धतीनं लंके यांनी आपला निवडणूक अर्ज दाखल केला आहे। निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सीताराम सालीमठ यांच्याकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। निवडणूक अर्ज दाखल केल्यानंतर या आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात निलेश लंके यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। अरे मी हनुमान भक्त आहे, हनुमान भक्तालाच गदा मिळणार नाही का? कोणाला गदा मिळणार का? सर्वसामान्य जनतेची गदा आहे, बिगुल टाकणार सर्वसामान्य जनतेची गदा आहे। आणि गदा कोणाला दिली जाते माहिती का? हनुमान रायांची गदा, आणि ती कोणाला एका पैलवानाला दिली जाते। पैलवान आहे ना, रावणाचे दहन करायचे। कुठेतरी तुम्ही आता पैलवान म्हणून उतरले, पैलवानच आहे मी, कुठेतरी किसका भी साथ खेलूंगा। आज जो उमेदवार अर्ज भरलाय एकदम साधेपणाने भरलाय, कोणतंही शक्ती प्रदर्शन आपण आज इथं केलं नाही। साहेब तुम्ही इथं उभे आहेत, किती उष्णता महाभयंकर सांगा ना। मगाशी आपले बाईटवाले काही आपले सहकारी मला म्हणत होते बाईट द्या, म्हणलं थोडं पुढं चालत नको, एवढे उष्णता आहे। एवढ्या उष्णतेनं आपण लोकांना बोलवायचं। आज हनुमान जयंतीचे प्रत्येक गावात कार्यक्रम आहे, धार्मिक कार्यक्रम आहे, आणि लोकांना आपण विठीस धरायचं। हे करण्यापेक्षा आपलाच अर्ज शांततेने भरला पाहिजे ना। आपण समाजाला अडचण होईल असं नाही करायचं काही। नाही अर्ज भरायला काय आपण लोक गोळा करायचं म्हणलं काय, मला काय लोक भाडे द्यावं लागायचं काय लोक इकत आणावं लागायचं काय? आपल्या लोकांना आव्हान केलं तर असतं तरी लोक आले असते। ही निवडणूक पहिल्या दिवसापासून धनशक्तीच्या विरोधात जनशक्ती ही निवडणूक आपल्याला पाहायला, हा बळाचा वापर करणारच आहे ना। आर्थिक ताकदीचा वापर, सत्तेचा गैरवापर या ठिकाणी केला जाणारच आहे सगळ्यांचं पुन्हा आहे। बाकीत मी आधीच सांगितलं होतं, तुम्ही पहा निवडणूक सुरू झाल्यानंतर माझ्यावर काय टीका केली, निलेश लंके गुंड आहे, निलेश लंके गुंडगिरी त्याची मोडून काढू, आता मी गुंड आहे का? नंतर काय आरोप केला, निलेश लंकेला कुठं इंग्रजी वाचता येते का नाही? असे धनशक्तीला प्रत्येक ठिकाणी वापर केला जातो। आता कुठला आश्रय राहिले, उद्या एखादं चारित्र्याचं पण आश्रय बाहेर काढणार ते, त्यांना कुठलं गोष्ट नाही। राजकारणाच्या पद्धतीने खेळा ना। कुठं तुम्ही गुंडगिरी बोला, कुठं इंग्रजी बोला, कुठं चारित्र्यावर बोला, ही पद्धत आहे का लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जायची?